हॅलो यूट्यूब फॅमिली. हे बघा मस्तच गरमागरम आपण काय बनवलेलं आहे बघा. आणि इतकं अप्रतिम झालेलं आहेत आणि हे फक्त 2-3 इन्ग्रेडियंटमध्येच झालेलं आहे आणि झटपट होणारं असं लहान मुलांच्या टिफिनसाठी फार योग्य आहे. आणि व्यवस्थित असे हे बघा खूप सुंदर असे गोल मस्त झालेले आहेत. तर हे आहेत आपले रव्याचे आप्पे आणि लेमन टी. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा आपले लहान मुलं आपल्या घरात काही खात नाही तर ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या ॲड करू शकता. मी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवलेत आणि तुपामध्ये मी बनवलेले. तुम्ही तेलामध्ये सुद्धा बनवू शकता आणि खूप सुंदर असं होतं. तुम्ही बटर वापरा किंवा तेल वापरा किंवा तूप वापरा. आणि कलरसुद्धा तुम्ही बघू शकता, अगदी मस्त असं झालेलं आहे. खरपूस असं आतमध्ये एकदम बॅटर मस्त झालेलं आहे, जाळीदार झालेलं आहे. आणि मस्त हा माझा सकाळचा बघा खूप सुंदर असा नाश्ता झालेला आहे. तर तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा. आणि मी तुम्हाला आता सांगते काय काय इन्ग्रेडियंट घ्यायचं आहे. हे बघा आता आपण घेतलेला आहे, हा 1 कप रवा भिजवलेला घेतलेला आहे. आणि मी हा रवा जो घेतलेला आहे तो 10 मिनटं आपण भिजत ठेवलेला. आणि आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते. जरी मिक्सरमध्ये बारीक नाही केलं तर चांगले मस्त असं तुम्ही हातानेच फेटून घेऊ शकता या पद्धतीने. आता हे मिक्सरमध्ये मी झटपट करायचं आपल्याला नाश्ता, वेळही वाचेल आपलं, तर पटकन आता मी मिक्सरला हे काढून घेते. तर आता चला बारीक करून घेऊया. तर हे बघा या पद्धतीने एवढा थिकनेस असा पाहिजे आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये आपण त्या काय टाकणार आहे तर तेही पुढे आता बघूया आपण. तुम्हाला मी याचं थिकनेस दाखवते. हे बघा या पद्धतीने झालेलं आहे. आता आपण हे बॅटर आता ओतून घेतो एका भांड्यामध्ये. हे बघा एका भांड्यात आपण हा सगळा बॅटर जेवढा आहे ते ओतून घेतलं आहे. हे जेव्हा ओतत असतानाच आपल्याला अगदी वेगवेगळ्या भाज्या जरी टाकायच्या असेल तरी तुम्ही टाकू शकता. मी फक्त सिंपल आपलं साध्या पद्धतीने कांदा घेतलेला आहे. आणि मी फक्त अर्धा कांदा घेतलेला आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता जास्त हवा असेल तर. कारण मला एवढं 1 कपसाठी एवढं भरपूर आहे. तर हा अर्धा कांदा मी असा बारीक कापून घेतलेला आहे. आणि आता त्याच्यामध्येच आता आपण 1 हिरवी मिरची, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. कारण माझं बॅटर एका व्यक्तीपुरतं आहे. तर हे बघा 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. आता त्या मिरच्याही आपण बारीक करून घेणार आहे, मध्ये मध काप करून. जर तुम्हाला लहान मुलांसाठी खायचं असेल तर तुम्ही मिरच्या स्किप करू शकता. मी बारीक कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. हे बघा कोथिंबीरसुद्धा बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे सगळे आता आपण जेवढं हे जे आहे कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, हे सगळं आपण आता ह्या बॅटरमध्ये टाकणार आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर या पद्धतीने आपण सगळं मिक्स करून घेणार आहे आणि मस्त असं फेटून घेणार आहे. तर एक व्हिडिओ माझा जरा स्किप झालेला आहे इनो टाकताना, पण तेही मी तुम्हाला आता बोलता बोलता सांगते. ते आता हे घेतलेले आपण मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. ह्या पद्धतीने आपण थोडंसं घेतलं मीठ वगैरेच, आपल्या आवडीनुसार मीठ घ्यायचं आहे. आणि आता आपण सगळं हे अगदी 1/4 आपण इनो टाकलेलं आहे, जास्त नाही टाकलं. अगदी एका आपल्या स्पूनच्या टोकावरच थोडंसं इनो टाकलेलं आहे आपण, कारण तो असं फ्लफी होण्यासाठी. आणि खूप असं हलकंसं आपण फेटून आता घेणार आहे. आणि आता लगेचच आपण अप्पे पात्रामध्ये आपण बॅटर आता टाकणार आहोत. आपण सुरुवातीला चांगले अप्पे पात्र गरम करून घेणार आहे. तर हे आहे आपलं बिडाचं अप्पे पात्र आहे आणि खूप छान आहे. याच्यामध्ये मी आता सगळीकडे तूप टाकून घेते आणि फर्स्ट टाईम मी वापरते हे. तर माझ्याकडे दुसरं आहे पण हे फर्स्ट टाईम वापरते. आणि चांगलं गरम करून घ्यायचं आहे चांगलं, कारण खूप हे भांडं जाड आहे आणि खूप सुंदर होणार आहे ह्याच्यामध्ये. आणि डीप असल्यामुळे मला फार आवडलेलं आहे म्हणून मी घेतलेलं आहे हे. आणि हे मी दादरवरून घेतलेलं आहे. आणि पटकन टाकून घ्यायचं कारण आपण त्याच्यामध्ये इनो टाकलेला आहे. इनो म्हणजे किती टाकायचं आहे आपल्याला, 2-3 चिमूटभरच टाकायचं आहे आपल्याला, म्हणजे फ्लफी होण्यासाठी. जास्त टाकायचं नाही इनो. आणि झटपट असे फुलतात, बॉलसारखे फुलतील हे सगळे बघा तुम्ही आता. आणि हे बघा सगळे आपण आता अप्पे असे सगळे टाकलेले आहेत आता. आणि आता आपण त्याच्यावर आता एक स्टीलचं झाकण ठेवते मी. ह्या पद्धतीने आपण करून घेणार आहे. तर हे बघा, आणि लगेचच 1 मिनिटामध्ये आपण हे असे दुसरी बाजू करायला घेणार आहोत. आणि आता आपण एक एक करून पटकन असे
मी हाताच्या सहाय्याने पण थोडा हाताचा पण आधार घेते. तर पटपट आणि मस्त असे गोल गोल झालेले आहेत. तर ते मस्त असे डीप असल्यामुळे गोल छान झालेले आहेत. आणि इनोमुळे खूप फरक पडतो. नक्कीच तुम्ही इनो एकदा टाकून घ्या. खूप छान झालेले आहेत या पद्धतीने. हे बघा. आणि सगळे असे मस्त असे उलटून घेऊया आपण व्यवस्थित असे. तर ह्या आणि आता एक बाजू मस्त कुरकुरीत झालेली आहे. तर दुसरी बाजू पण आपण मस्त अशी फिरवून घेऊया. त्याच्यावरती सुद्धा मला तूप आवडतं म्हणून मी तूप टाकलेलं आहे. तुम्हाला तेल हवं असेल तर तुम्ही तेल टाका. तर आता झाकण ठेवण्याची गरज नाही आहे. आता हे झालेले आहेत. आणि हे बघा किती गोल असे मस्त गोल 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 खूप सुंदर झालेले आहेत. खूप मस्त झालेले आहेत हे आप्पे. आणि एवढे मस्त फुललेत ना. हे बघा मी हाताने सुद्धा पटकन काढते. हे बघा वेळ न हे करता तर थोडंसं भाजेल वगैरे तर रिक्स घेऊ नका. तर तुम्ही शक्यतो स्पूनने, मला सवय असल्या कारणाने, तर तुम्ही असं पटकन असे बॉलसारखे झालेले आहेत. खूप छान झालेत असे. हे बघा खूप मस्त असे गरम 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 सगळे असे चटके लागतात हाताला. तर तुम्ही स्पूननेच काढा ह्या पद्धतीने. तर हे बघा चला आपले आप्पे तयार आहेत. आणि कसे दिसतात तेही सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आपल्या चॅनेलला चित्रा फूड अँड जर्नीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये काय विचारायचं तुम्ही नक्की विचारू शकता. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, कारण खूप पटकन होते. तुम्ही एरवी नाश्त्यालासुद्धा घेऊन जाऊ शकता. अगदी तुम्हाला हाफ डे वगैरे असेल, जायचं असेल तर हलकासा नाश्तासुद्धा तुम्ही असा घेऊन जाऊ शकता. आणि कलर पण बघा कसे खूप सुंदर झालेलं आहे. वरचं आवरण असं खूप असं कुरकुरीत झालेलं आहे आणि आतमध्ये पूर्ण सॉफ्ट झालेलं आहे. तर हे बघा. आणि नक्की एकदा बनवून बघा. आणि आपल्या चॅनेलला चित्रा फूड अँड जर्नीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.